राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या 10 महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या अपूर्व यशामुळे राज्यातील फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणीची धाकधूक वाढली, अर्जाची होणार छाननी, 6व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून. तर आता जे आहे पुण्यामध्ये 10,000 महिलांना वगळल्यानंतर आता मराठवाड्यातील जे आहे महिलांची आता धाकधूक वाढलेली आहे. अखेर ठरलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी म्हणजे उद्या. संभाव्य मंत्र्यांची यादी आली आहे समोर. तर नव्याने मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, तर याबद्दल जे आहे या ठिकाणी समोर आलेले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या 15 डिसेंबरला नव्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील 11 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तर याबद्दल शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि यामध्ये ते 3 जिल्हे आहेत ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड. या 3 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 11 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ भरपाई मिळणार आहे. यामध्ये अजूनसुद्धा जिल्हे आहेत, जवळजवळ 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे आणि लवकरच शेतकऱ्यांना या पैशाचे वाटप या ठिकाणी लवकरच होणार आहे. आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारभावाबद्दल या ठिकाणी महत्त्वाची खुशखबर. तर सोयाबीन, मूग आणि उडीद हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. तर आता जाणून घेऊया हवामानाबद्दल. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. तर राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये फक्त अजून 4 ते 5 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काही शेतीची कामे करायची असेल तर शेतकरी आपली शेतीची कामे करू शकतात. कारण की राज्यामध्ये जे आपल्याला 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावी. आणि शेतकऱ्यांसाठी या होत्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. आणि शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनल जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शकता. आणि शेतकऱ्यांसाठी अशाच आम्ही बातम्या घेऊन येत असतो.